तर इथे जे आहे ना, आज मी पेपर कटिंग्स यूज करत आहे. तर ह्या ज्या पेपर कटिंग्स आहेत ना, ह्या काही मी विकत आणलेल्या नाही आहे किंवा ऑनलाईन वगैरे काहीही मी ऑर्डर केलेल्या नाही आहे. ह्या ज्या पेपर कटिंग्स आहेत ह्या ज्या आहेत स्वतः मी इथे तयार केलेल्या आहे आणि ह्या 34 साईजच्या पेपर कटिंग्स आहे. तर ह्या मी कशा बनवल्या, कोणचा पेपर वापरला आणि कसं कसं मेजरमेंट घेऊन ह्या कट केल्या आणि प्रत्येकी मेजरमेंट कसं घ्यायचं, किती वाढवायचं आणि वेळेवर आपल्याला असं 1/2 इंच किंवा पाव इंच ही वाढवायची गरज पडणार नाही, अशा ह्या पेपर कटिंग्स ज्या आहेत त्या मी ते तयार केलेल्या आहे. तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारच्या जर पेपर कटिंग्स तयार करायच्या असेल त्याही स्वतः काहीही 1 रुपया न खर्च लागता. हां, 1 रुपया नाही, पण आपल्याला 10 रुपयाच्या आतमध्ये, 10 रुपये सुद्धा लागणार नाही, पण 10च्या आतमध्ये ह्या ज्या पेपर कटिंग्स आहे अत्यंत टिकाऊ, म्हणजे लवकर फाटणार नाही आणि खराबही लवकर होणार नाही असे पेपर मी ते यूज केलेले आहे. आणि अशाच ज्या आहे मी नेहमी तयार करते आणि ह्या जे पेपर्स असतात ना, हे लवकर फाटत नाही आणि लवकर खराबही होत नाही आणि ठेवायलाही व्यवस्थित जाते. आणि प्रत्येक मेजरमेंट मी याच्यावरती लिहून सुद्धा घेतलेले आहे की कोणत्या चेस्टचे आहे, किती वेस्ट आहे, फ्रंट नेक, बॅक नेक सगळं काही मी याच्यावरती लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे काय होतं, जर या साईजचं ब्लाऊज आलं तर पटकन मी जे आहे ठेवते. जसं की या ब्लाऊजवरती करत आहे, 5 मिनिटाच्या आतच आपलं जे ब्लाऊज आहे ते कट करून रेडी होतं आणि आपल्याला स्टिच करायला तयार भेटून जातं. याने काय होतं, आपला टाईमसुद्धा वाचतो. तर याच प्रकारे जे आहे म्हणजे सोयीसाठी की आपलं लवकरात लवकर शिवणकाम जे आहे ते लवकर झालं पाहिजेत. कस्टमर जास्त असतात तर लवकरात लवकर आपलं शिवणकाम झालं पाहिजे, त्यासाठी पेपर कटिंग्स खूप उपयोगात पडतात. तर तुम्हालासुद्धा या पेपर कटिंग्स तयार करायच्या असेल स्वतः घरी आणि कमी खर्चात, तर याच व्हिडिओमध्ये जे आहे मी त्रिकोणी बटनावरती त्याची लिंक देणार आहे. तर त्याच्यावरती क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये तुम्हाला या पेपर कटिंग्स कशा मी केल्या तयार, तर ते तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्की तो व्हिडिओ बघा. तर माझा जो बायो आहे म्हणजे माझं जे चॅनल आहे त्याच्यावरती अपलोड आहे आणि याच शॉर्टवरती त्रिकोणी बटनावर क्लिक करा, तर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा इथे भेटून जाईल. तर व्हिडिओ नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.